जे आहेत ते अंगणे कुटुंबीय आहेत आणि ते सगळं सेवेसाठी प्रसाद घेऊन चाललेले दिसत आहेत. आता आपल्यालाच एक ब्लॉगर भेटले आपले कोकणातलेच आणि त्यांच्यावर आत्ताच जस्ट आपली भेट झाली. नमस्कार मित्रांनो, मी संकेत सावंत आणि आज आपण आहोत कोचऱ्यामध्ये, जे की लोकेटेड आहे वेंगुर्ला तालुक्यात. आणि आज आपण जाणार आहोत अंगणेवाडीच्या जत्रेला. पण त्याआधी आम्ही आलो आहोत इथे माझ्या काकांच्या घरी, जे की आहे कोचऱ्यामध्ये. इथे समोर बघू शकता त्यांचं घर आहे. इथे सगळेजण रेडी होत आहेत. वाव मित्रांनो, आपण आहोत कर्ली खाडीवरती आणि बघू शकता तुम्ही सुंदर असा सनसेट होतोय आता. आणि हा आजूबाजूचा परिसर वा. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत अंगणेवाडी येथे आणि बघू शकता तुम्ही गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत आणि आजूबाजूला तुम्हाला छोटे छोटे स्टॉल्स दिसतील. आता बघूया आपण पुढे जाऊन कसं काय आहे. तर आता आपण आहोत तिकडे भराडी देवीच्या इथे पार्किंग स्लॉटमध्ये आणि बघू शकता इथे किती संख्येने लोक आलेली आहेत. अजून बरंच लांब आपल्याला जायचं आहे. जवळपास 1 किलोमीटर पर्यंत हे मंदिर आहे. जर कुठे आता आवाज ऐकत असाल तर तात्काळ गाडीजवळ आपली वाट पाहता तिथे जायचं आहे. हलवलकर राहणार मालवण जवळपास कुठे असाल तर पोलीस नियंत्रणासाठी संपर्क करायचा आहे. वैष्णवी म्हणून तर आपली वाट पाहतोय. बबलू अग्रवाल राहणार ओरोस, बबलू अग्रवाल राहणार ओरोस जवळपास कुठे असाल आपली वाट पाहतोय. चला तर आता आपण कणकवली या साईडनी एंट्री केलेली आहे. आता बघूया, 8:45 वाजलेत. 9 वाजता बहुतेक ही लाईन बंद करणार आहे. कशा प्रकारे दर्शन होतं आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही जेवढी पण ही घरं बघतायत ही सर्व घरं अंगणे कुटुंबीय ह्यांची आहेत आणि प्रत्येक घरातनं एक सून देवीला नैवेद्य घेऊन जाते, असं काहीतरी इकडची प्रथा आहे. किती मोठी लाईन लागली आहे. कणकवली साईडने आम्ही आलो आहोत आणि ते बघू शकता. आता इथे बोर्ड लावला आहे की आतमध्ये शूटिंग किंवा फोटो काढण्यास मनाई आहे. सो बघू आता कशा प्रकारे करता येत आहे शूट. भरपूर जत्रा खूप मोठी आहे जत्रा.
खाली बघून चला का. माझी आई शिकली गाभाऱ्यातील फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे शूट करता आले नाही. तर फायनली आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता बघूया आपण आजूबाजूचा परिसर जरा एक्सप्लोर करूया. मंदिराचे फोटो वगैरे काढूया. बघूया चला. आता मस्तपैकी भजी आणि हे कोकम सरबत पितोय आम्ही. मित्रांनो आता बघू शकतात आता वाजले आहेत 10 वाजलेत आणि आता बघू शकता तुम्ही वरती अंगणे कुटुंबियांनी देवीला नैवेद्यासाठी घेऊन चाललेत ताटं वगैरे. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होती. तशी अशी श्री भराडी मातेचे भक्त आणि भाविक आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या या ते वरती बघू शकतात सगळ्यांनी हे सगळे जे आहेत ते अंगणे कुटुंबी आहेत आणि ते सगळं सेवेसाठी प्रसाद घेऊन चाललेले दिसत आहेत आपल्याला. आरोग्य केंद्रातील 7 पथकं या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या 7 पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी कोणती एक खेळी खरेदी करा. देख क्या इधर आओ उधर. ए हेलो इधर जा रहे हो. तर आता आपण चाललो आहोत अंगणे कुटुंबीय यांच्याकडे प्रसादाचं जेवण करायला. तर बघूया. तर मित्रांनो इथे सर्व असे अंगणे कुटुंबीय जेवणाचा म्हणजे प्रसाद ठेवतात. तर आता आपण तिकडेच चाललो आहोत प्रसादासाठी.
तर मित्रांनो, आत्ताच आपण महाप्रसादाला सुरुवात केलेली आहे आणि वाजले आहेत आता 11 वाजून 10 झाली आहेत. आणि आता आपल्यालाच एक ब्लॉगर भेटलेत आपले कोकणातलेच, आणि त्यांच्यावर आत्ताच जस्ट आपली भेट झाली. आणि ते सगळं राहायला ते आहेत डोंबिवलीला, पण ते कोकणातलंच सगळं शूट वगैरे दाखवतात, ब्लॉग्स वगैरे. सो कसाल होळीया गावामधलं आहे ना, होळीया गावामधलं. आणि चॅनलचं नाव तुमच्या सनी बाने ब्लॉग. सनी पाने ब्लॉग. सो बघूया आता कशा प्रकारे आहे. आणि इथे बघू शकता सगळेजण महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, आपण खूप मस्त असं भराडी देवीचं दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा पण आपण जेवणाचा आस्वाद घेतला. आणि आता आपण रिटर्न चाललो आहोत कोचऱ्यामध्ये, जे की आहे वेंगुर्ल्यात. आणि आता तुम्ही बघू शकता समोर, आता आपण जस्ट मालवणमधून आपण बाहेर पडलो ना शुभम? ओके. सो आपण आता मालवणवरून बाहेर पडलो आहे आणि आता आपण चिप्पी मार्गे तसं कुडाळला आपण जाणार आहोत. आणि हा बघू शकता रोड, रात्रीचा प्रवास आहे. आता वाजले आहेत 1 वाजून 33 झाली आहेत. आणि हा एक प्रवास तुम्ही एन्जॉय करू शकता, कोकणातला रात्रीचा प्रवास. दोन्ही बाजूला मस्त असे रेडियम लावलेत, त्यामुळे रस्त्याचा अंदाज येतोय प्रॉपर. आणि शुभम आपल्याला म्हणालाय की असं काय काय असतं म्हणून या रोडवरती, पण आतापर्यंत तर आपल्याला काय असा अजून अनुभव आला नाहीये. बघूया आता पुढे.